शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला बघायला मिळतं. मग ते आपले कोरडवाहू पीक असो किंवा बागायती पीक असो, दोन्ही पिकांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. तुम्हाला नक्की समजलंच असेल की आपण कुंभी अळीविषयी बोलत आहोत किंवा त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंद क्रॉप गुरुच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण या कुंभी अळीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये आपल्याला या वर्षावर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तिचं जीवनचक्र काय असतं, कशा प्रकारे त्याची वाढ होते, कुठल्या ठिकाणी तिचं मिलन होतं, या सर्व गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. व त्यावरती प्रभावी असा जैविक उपाय कोणता, ज्यावर आपण सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करून नियंत्रण मिळवू शकतो, यावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आनंद क्रॉप गुरुच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शेतकरी मित्रांनो, कुंभी अळी अळीचं जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात जीवनचक्र आपल्याला बघायला मिळते किंवा ही कीड ही अतिशय परिणामकारक कीड अशी आहे, जिच्यामुळे पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. 30 ते 50% पर्यंत ही अळी आपल्या पिकामध्ये नुकसान करू शकते आणि हिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव स्टेजला होत असतो आणि हिचा मेन अटॅक ती मुळावर करते. त्यामुळे तिथूनच आपली पूर्ण पिकाची जी सिस्टीम आहे ती संपुष्टात येते आणि त्यामुळे पीक वाढत नाही आणि पीक मरून जातं. त्या ठिकाणी ते आपल्याला नुकसान होतं. त्याचं व्हिडिओ मध्ये बघूया आपण काय अळी काय असते. कुंभी अळीचं जर बघितलं तर एक पांढऱ्या रंगाची अळी आपण सर्वांनी बघितलेली आहे. अगदी लहानपणापासून जर आपण बघितलं तर उकिरड्यावरती या अळीचा आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होता. त्यावेळेस आपण ज्यावेळेस शेणखत बघायचो त्यावेळेस ती अळी त्या उकिरड्यामधला जो शेण आहे किंवा त्याच्यामध्ये पसरलेला पालापाचोळा, काडी कचरा असेल ती कुजवण्याचं काम करायची आणि ती खाऊन तिचं सर्वायवल व्हायचं. नंतर आपण ज्यावेळेस हे शेणखत शेतामध्ये टाकायचो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, त्यावेळेस ही जी पक्षी असतील, कावळे असतील, चिमण्या असतील, यांच्या मार्फत ती त्या अळी लगेच खाल्ली जायची आणि त्यामुळे पिकाचा मध्ये प्रादुर्भाव बघायला मिळत नव्हता. परंतु आता सध्या जर बघितलं तर उकिरड्यांची संख्या कमी झालेली आहे आणि कुंभी अळीची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळते. त्यासोबतच आपल्याला पिकांमध्ये तिचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि अशात ही अळी काय करते की त्या ठिकाणी ज्या पिकाच्या मुळ्या आहेत त्यांच्यावरती तिचा उदरनिर्वाह करते, म्हणजेच त्यावरती अटॅक करते आणि त्या मुळ्या खाते. त्यामुळे आपल्याला पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळतं. ही अशा प्रकारची अळी दिसते. पांढरी अळी, तिला पाय असतात, असे तिच्या डोक्याकडे बघितलं तर लालसर असा तिचा भाग आपल्याला बघायला मिळतो. कुंभी अळीमुळे होणारे नुकसान जर आपण बघितलं तर सर्वच पिकामध्ये लगभग हिचं नुकसान आपल्याला बघायला मिळतं. जसं तुमचं ऊस हे सगळ्यात महत्वाचं पीक, नगदी पीक आहे आणि त्या पिकामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या अळीचं नुकसान आपल्याला बघायला मिळतं. त्यासोबतच तुमचं सोयाबीन आहे, मका आहे, तूर आहे, मूग आहे, भुईमूग आहे, या सर्वच पिकांमध्ये हळद असेल, आले असेल किंवा इतर भाजीपाला पीक लावलं, तुम्ही टोमॅटो लावा, वांगी लावा, या पिकांमध्ये सुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळतो. भाजीपाला पिकांमध्ये आपण जास्तीत जास्त कीटकनाशकांचा वापर करत असतो सुरुवातीपासूनच ड्रेंचिंग मध्ये, जमिनीमधून. त्यामुळे जरा कमी प्रमाणात तिथे अटॅक बघायला मिळू शकतो. परंतु सोयाबीन सारखी पिकं असतील तर त्या पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा अटॅक आपल्याला बघायला मिळतो. कारण सध्या जर तो बघितलं, आता जूनची सुरुवात झालेली आहे, काही दिवसातच पावसाची आगमन होईल आणि यानंतर सर्वच शेतकरी लगभग पेरणीची तयारी करतील. ते सर्वांची पेरणी होईल आणि तिथून पुढे या अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आपल्याला. तर या आगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला तिचं सर्वात पहिले जीवनचक्र समजून घेणं अतिशय जास्त गरजेचं आहे. ही पिकं जर बघितली तर मी ज्या सांगितल्याप्रमाणे या पिकांमध्ये तिचा अटॅक आपल्याला बघायला मिळतो. चला तर तिचं जीवनचक्र जे आहे ते लाईफ सायकल समजून घेऊ आपण. सुरुवातीला जर बघितलं आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये तर कुंभी अळीची अंडी असतात. अंड्यानंतर ती प्रौढावस्थेमध्ये येते, त्यानंतर ती अळीवर्गीय अवस्था कव्हर करते आणि ही लार्वा स्टेज आहे तिची दुसरी, सेकंड नंबरची ही प्युपा स्टेज आणि अडल्ट स्टेज. आता सध्या जर आपण बघितलं तर काय होतं, ज्यावेळेस वळवाचा पहिला पाऊस पडतो, म्हणजे मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या सुरुवातीला जो पहिला पाऊस पडतो, त्या पावसानंतर त्या कुंभी अळीचे जे सुप्त अवस्थेतली कोशावस्था असतात त्याला आपण प्युपा म्हणतो. तर ही अवस्था जी आहे ती अडल्ट बनण्याच्या सिच्युएशनला येते आणि इथं जर बघितलं तर हा अडल्ट आपल्याला वरती बघायला मिळतो. मग हा अडल्ट काय करतो, तर तुमच्या शेतामध्ये जे काही बाबळीचं झाड असेल, चिंचेचं झाड असेल, बोरीचं झाड असेल किंवा लिंबाचं झाड असेल, या चार ज्या वनस्पती त्यांचा पाला खातो आणि त्या झाडावरती जाऊन राहतो. जमिनीत असलेली ही अवस्था झाडावरती येते या कंडिशनला, ज्यावेळेस पाऊस चालू होतो आणि अशा परिस्थितीत फेवरेबल कंडिशन मिळाल्यामुळे तिथे काय होते, नर आणि मादी एकत्रित येतात आणि त्यांचं मिलन होतं. मग अशा ठिकाणी काय होतं, त्यांचं मिलन झाल्यामुळे परत पुढची पिढी तयार व्हायला सुरुवात होते आणि नंतर मग ही अळी काय, जो भुंगीर आहे तो मातीमध्ये जातो. याची मातीमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी जाऊन मातीमध्ये 6 ते 7 इंचापर्यंत खोलीपर्यंत त्याची अंडी घालते आणि ही अंडी घातल्यानंतर एक मादीची जर बघितली आपण तर 60 ते 100-200 पर्यंत अंडी घालण्याची या अळीची क्षमता असते. तर तिथं ती तेवढ्या प्रमाणात अंडी घालते. अंडी घातल्यानंतर याची सुरुवातीला बारीक अळी आपल्याला तिथे त्या ठिकाणी बघायला मिळते, जी की गुलाबी रंगाची असते आणि ही हळूहळू अळी काय करते, हळूहळू मातीमधला जो
काडे कचरा आहे, माती आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे, तो खाते आणि त्यानंतर ही अळी पुढे वाढून मोठ्या अवस्थेमध्ये आपल्याला या स्टेजला बघायला मिळते. जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस ऑगस्ट, सप्टेंबर किंवा जुलैच्या एंडिंगला प्रादुर्भाव बघायला मिळतो, त्या अवस्था म्हणजे ही अळी अवस्था असते, ज्यामध्ये लार्वा मोठ्या प्रमाणात सशक्त झालेला असतो आणि तो पिकावरती अटॅक करतो. अशा परिस्थितीत आपण कितीही प्रकारचे जैविक उपाय केले तरी त्यावरती आपण प्रादुर्भाव नियंत्रण पूर्णतः मिळू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, आपल्याला महागड्या केमिकलचा वापर करावा लागतो किंवा अतिशय तीव्रतेचे जे केमिकल येतात, कीटकनाशक असतात, त्यांचा वापर करणं गरजेचं असतं. त्यामुळे पिकांच्या मुळ्या काळ्या पडतात, मुळ्या जळतात. या अतिशय याचे सखोल जे परिणाम आहेत किंवा दुष्परिणाम आहेत ते आपल्या मातीवर होत असतात. त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत जर अळी नियंत्रित करायची असेल तर आताची कंडिशन ही खूप महत्वाची ठरते आपल्याला. या ठिकाणी ज्यावेळेस तुमचा पहिला पाऊस होणार आहे, सध्या कंडिशन ती चालू आहे, तर तुम्ही या कंडिशन मध्ये सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी याची जी भुंगीर आहेत, प्रौढ आहेत, त्याच ठिकाणी तुम्ही त्यांचं नियंत्रण मिळवू शकता. ते कशा प्रकारे बघूया आपण. आता जर बघितलं तर सध्या तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर खोल नांगरट केलेली असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल, कारण त्याची जी पुष्पावस्थेमध्ये सुप्तावस्था आहे ती त्याच्यावरती बाहेर येते आणि त्या ठिकाणी ती जास्त उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे ती मरू शकते. त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता सध्या एक मिलनासाठी ज्यावेळेस त्यांची मादी आणि नर बाहेर येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्याच्या भुंगिऱ्यांवरती नियंत्रण करू शकता. यासाठी काय करायचं, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे असणारे बाबळीचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, बोरीचं झाड आहे किंवा चिंचेचं झाड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लाईट ट्रॅप लावायचे किंवा शेतामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही झाडाच्या तिथं हे लाईट ट्रॅप लावू शकता आणि त्याच्या खाली निर्ण्याचं पाणी करून ठेवलं तरी चालेल. अशा परिस्थितीत काय होतं, हे प्रकाशाकडे आकर्षित केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास आपल्याला मदत होते. हे खाली पडल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते कलेक्ट करून त्यांचा जो येतो त्यांना नष्ट करायचे. त्या ठिकाणी तुम्हाला इथं अशा प्रकारे मदत मिळू शकते. तुम्ही लाईट ट्रॅप जे येतं ते नक्कीच लावू शकता. याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल, जेणेकरून त्यांची पुढची पिढीच तयार होणार नाही किंवा मादीला अंडी घालण्यास तिथं आपल्याला रोकथाम करता येईल. तर या प्रकारे आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो. दुसरा जैविक आणि प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला जैविक उपाय करणं अतिशय जास्त गरजेचं ठरेल. अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, तर मेटारायझम एनएसपोली नावाची जी मित्र बुरशी आहे, जी की आपण आपल्या कृषी क्षेत्रामध्ये किंवा ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करतो, जी स्पेसिफिकली तिच्या कामावरती जाणली जाते, ती हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी किंवा जमिनीतील हुमणी असेल, वाळवी असेल, इतर अळीवर्गीय किडे त्यांच्या नियंत्रणासाठी ही अतिशय प्रभावीपणे काम करते. या मित्रबुरशीविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर मेटारायझम एनएसपोली ही काय आहे, एक प्रकारची नैसर्गिकरित्या आढळणारी मित्रबुरशी आहे, जी काय करते, सुरुवातीला पांढऱ्या रंगाची बुरशी वाढवते, क्रीम रंगाच्या कलरचा जो रंग असतो त्याच्याप्रमाणे ती वाढते. ती जर वाढल्यानंतर काय करते, कीटकाच्या शरीरावर संपर्क करते, म्हणजे तुमची जी अळीवर्ग किडी तिच्या शरीरावरती जाते, तिथे तिची हायपी इन्सर्ट करते आणि हळूहळू काय करते, त्याचं स्पोरुलेशन वाढवते. ही स्पोरुलेशन वाढल्यानंतर त्या ठिकाणी तिचं काय होतं, मोठ्या प्रमाणात रिप्लिकेशन करते आणि तिचे पुढची पिढी तयार होते. या बुरशीची पूर्ण पिढी तयार झाल्यानंतर ती काय करते, कीटकांच्या शरीरावरती पूर्ण अटॅक करते आणि त्यांचे जे काही सिस्टम असेल ते पूर्ण पॅरालाइज करते. अशा प्रकारे ती अळी नियंत्रित करण्यास मदत करते. तर या मित्रबुरशीचा वापर करून आपण नक्कीच जे काही करू शकतो, हुमणी अळीवरती नियंत्रण करू शकतो. त्यामुळे काय होतं की त्या अळीच्या शरीरावरती हिरवा रोग झाल्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात, ग्रीन मस्कार्डिन किंवा ग्रीन मस्कार्डिन रोग असंही आपण त्याला म्हटलं जातं. तर याचा तुम्ही वापर करू शकता शेतीमध्ये तुमच्या. हे जर बघितलं तर आपण त्याचं टेक्निकली पिक्चर आहे जे की आपण आपल्या लॅबमध्ये काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यावरती काम करू शकतो. त्यासाठी तुम्ही आनंद ॲग्रोचं काही उत्पादने आहेत जे की मेटारायझम एनएसपोली यावरती आधारित आहे, तर त्यांचा वापर सुद्धा करू शकता. एकदा बघू शकतो आपण डॉक्टर बॉक्टोज मेटा गोल्ड ग्रॅन्युल्स दिसत आहे आपल्याला. तर याचा वापर आपण शेतीमध्ये आपल्या पिकामध्ये कुठल्याही पिकाची लागवड करताय तर बेसल डोस मध्ये ज्यावेळेस तुम्ही दाणेदार रासायनिक खते टाकणार आहे त्यासोबत वापरता येणारे असं खते जैविक त्याचा वापर करू शकता. 4 किलो प्रति एकर प्रमाणे जर याचा वापर केला तुम्ही त्या ठिकाणी आपण मेटारायझम एनएसपोली हिचा आपण त्या ठिकाणी वापर करतोय आणि त्यामुळे तुमची जी काही हुमणीची सुरुवातीची अवस्था ज्यावेळेस ती अंड्यातून बाहेर येईल आणि लहान अवस्थेत असणार आहे त्याच अवस्थेपासून तिच्यावर नियंत्रण करण्यास आपल्याला मदत मिळेल. त्यामुळे जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये जो आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल त्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. किंवा तुम्हाला हे वापरायचं नसेल, तुमचा बेसल डोस झालेला असेल, हळद आली, लागवड झाली किंवा बेसल डोस करून घेतला आहे, तुम्ही नक्कीच या 2 गोष्टींचा सुद्धा वापर करू शकता. या ठिकाणी बघितलं तर डॉक्टर बॅक्टोज मेटा या नावानं आपल्याला लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला ही मेटारायझम एनएसपोली बुरशी मिळेल. त्याचा सुद्धा वापर तुम्ही ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून करू शकता किंवा डेक्स्ट्रोज फॉर्म्युलेशन मध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये तयार झालेला आपलं प्रोडक्ट जे आहे डॉक्टर बॅक्टोज मेटा 4K याचा सुद्धा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. याचा लिक्विडचा वापर तुम्हाला 1 ते 2 लिटर प्रति एकर याप्रमाणे करायचा आहे. तर जर 4K डेक्स्ट्रोज फॉर्म्युलेशन आहे त्याचा वापर तुम्हाला 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत करायचा. अशा प्रकारे त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकता. केमिकलचा विचार करायचा झाला तर ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, मागच्या वर्षीची परिस्थिती आपण पाहिली मित्रांनो की त्या ठिकाणी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला, कारण त्या वर्षीचा पाऊस हा
अर्ली पाऊस पडला होता मेच्या एंडिंगला किंवा मेच्या सुरुवातीला मधल्या टप्प्यामध्ये पाऊस झाल्यामुळे काय होतं की अतिशय जास्त असं पोषक वातावरण या अळीला मिळालं होतं, त्यामुळे मिलन झालं असेल त्यांचं किंवा त्यांची पुढची पिढी अंडी घालण्यात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळाली. तर त्याच्यावरती भरपूर सारे उपाय करूनही ते नियंत्रण मिळत नव्हतं. ज्या ठिकाणी त्याच्या मेहुणी अळीच्या नियंत्रणासाठी केमिकलचं रेकमेंडेशन बघितलं तर गॅसेस पॉइझन मोठ्या प्रमाणात वापरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी रेकमेंड केलं जातं, परंतु त्यामध्ये आपण बघतो की क्लोरोजचे फॉर्म्युलेशन ते 20% फॉर्म्युलेशन मध्ये वापरण्यास आपल्याला जे इथे रेकमेंडेशन आहे, तरीही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी 50% फॉर्म्युलेशनचं क्लोरो वापरून त्या अळीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. काही शेतकरी तास लगभग 70-75% पोहोचण्यास तयार होते, कारण त्यांना त्या अळीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो रोखणं गरजेचं होतं, कारण पुढचं जे पीकचं नुकसान होणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होणार होतं. तर त्यासाठी तुम्हाला आत्ताच वेळी सावध होणं अतिशय जास्त गरजेचं आहे. तुम्ही आता सावध झाले तर तुम्ही याचा वापर करा, जैविक उपाय करा आणि त्या अळीवरती आतापासूनच नियंत्रण मिळवा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यावरती काही काम करण्याची गरज पडणार नाही किंवा महागडी केमिकल मारण्याची गरज नाही. ज्यामुळे काय होतं की तुमच्या पिकाची मुळी काळी पडू शकते, त्या ठिकाणी खर्च वाढू शकतो किंवा पिकाला सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि त्यासोबतच तुमच्या माती असण्यामध्ये असणारे जे काही महत्वाचे किंवा बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांचा सुद्धा जो काउंट आहे तो संपू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा जैविक उपाय करा. अधिक माहितीसाठी आनंद क्रॉप ग्रुपच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.